देवा, आम्ही तुझ्या भरोश्यावर नेहाच्या लग्नाचा विचार करतोय रे बाबा. आधीच बिचारीने एक धक्का पचवलाय. आता तरी सगळं सुरळीत होऊ देत. मोठी पंगत घालीन मी. चांगल्या तुपाचा दिवा लावीन वर्षभर. लक्ष ठेव रे बाबा. अहो, काय करताय तुम्ही? एक वेळ परीकडे लक्ष दिलं नाही तरी चालतं, पण ह्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ना की काहीतरी उपद्व्याप करून ठेवतातच. ऐक, अहो काय चाललंय काय तुमचं? काहीतरी काम करतोय ना. मी काय विचार करत होतो की नेहाला आपण घरच्या घरी बनवलेला मिक्सर देऊया, आणि म्हणून त्याच्यासाठी लागणारं सामान शोधत होतं सगळं. कसला मिक्सर? आणि तो नेहाला का द्यायचाय? अगं तिचं लग्न ठरलंय ना. उद्या ते रुखवतात मांडायला नको का? बाई बाई बाई, मला ना काही कळतच नाही हो तुमचं. हं? अहो बाजारात तुरी आहे. अहो सगळं सुरळीत तर होऊ दे आधी. अगं आता आणखी काय व्हायचंय? जवळजवळ ठरल्यातच जमा आहे, आणि आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, तेव्हा आपल्याला आतापासूनच एक एक गोष्ट गोळा करायला पाहिजे. अहो करायला मी नाही म्हणतेय का, मग पण जरा थांबा ना. सगळं नीट ठरू तर दे आधी. ठरू द्या म्हणजे आता ठरल्यातच जमा आहे ना. हे बघ, आपण जबाबदारी कोणावर टाकली? यशवर. मग सगळे यशस्वी होणार. हा, हे मात्र अगदी खरं आहे. हा, यश अगदी गुणी मुलगा आहे. थांब, मी त्याला फोनच करतो. कशाला? कशाला म्हणजे विचारायला की बाबा तुझ्यावर जबाबदारी टाकली होती, त्याचं काय झालं? तू बोललास का नेहाशी? हा? हो, पण एवढ्या घाईघाईने कशाला? हे बघ, याला घाई म्हणत नाही. जबाबदारीने कामाचं नियोजन करायला लागतं. हा, करतोच मी फोन. अहो नको, फोन करू नका. मुलं कामात असतात हो, मग चिडचिड करतात. आता यशचं जर का बोलणं झालं असेल तर एक तर तो तरी आपल्याला सांगेल, नाही तर नेहा तरी सांगेल. हो, ते बरोबर आहे. मग झालं तर आता स्वस्थ बसा बघू. बर, पण ही परी कुठे गेली आता? हो, असं काय? तुम्हीच तर नाही का तिला खेळायला पाठवलं बाहेर? तुमचा विसरभोळेपणा दिवसेंदिवस इतका वाढत चाललाय ना. हे बघ, मी जरा पाय मोकळे करून येतो. हा, आता ही काय वेळ आहे का पाय मोकळे करायला जायची? अरे कुठलीही गोष्ट काही बोललो की त्यात काहीतरी खोडा घातलाच पाहिजे का तुला? हा, चल मी जातो. बरं बाई जा. हा, पण आता गल्लीच्या बाहेर जायचं नाही हा. बरं, सांगून ठेवते. गल्लीतच फिरतो. हा, हा. त्या दिवशीचं लक्षात आहे ना? हो. नेहाजी उशीर नका हो करू. म्हणजे तुम्ही तशा वेळेतच येता, पण काय माझ्यासारख्या आतुरतेने वाट बघणाऱ्या माणसासाठी तो उशीरच असतो. कसं समजावू तुम्हाला मी? नेहाजी, तुमच्याशिवाय मी म्हणजे बिन झाकणाचा डबा. झाकणाचा डबा. वा वा फरांज, तुमच्याशिवाय मी म्हणजे ना बिन काट्याचं घड्याळ, ज्याचा काहीच उपयोग नाहीये. छान सुचतंय परांजपे. तुमच्याशिवाय मी म्हणजे ना नेहाजी बिन सहीचा चेक. एकदा का त्या चेकवर तुमची सही झाली ना नेहाजी, की मग घबाडच घबाड. दोन खरं आणि शिवाय प्लीज तू
उशीर नका ना करू नेहाजी. मिस्टर परांज, नेहाजी या ना प्लीज, बसा ना. बहुतेक यश बोललाय नेहाजींशी. वा 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 परांजपे. टा 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 टा. आज काय काम? रिलॅक्स रिलॅक्स, काम काय होतच राहतील. चहा बिस्किट नको सर. मी विचारत नाहीये नेहाजी, मी सांगतोय. तुमच्यासाठी मुद्दामून चहा बिस्किट सांगून ठेवलंय. हे आण रे. सर मला खरंच नकोय सर. आय एम सॉरी हा नेहाजी. म्हणजे तुम्ही जितक्या काळजीने प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ मला खाऊ घालता म्हणजे पाठवता आणि ते मी खातो, तसं मला तर काही बनवता येत नाही. म्हणून मी आपलं हे घ्या ना, घ्या प्लीज. सर खरंच नकोय सर मला. बर, राहिलं, आग्रह नाही करत. नेहाजी, ऑफिसमध्ये काही झालंय का? कुणी काही बोललं? यश तुमच्याशी काही बोललाय का? नाही सर. ठीक आहे, मी आलोच. या फाईल्स थोड्या अर्जंट आहेत, कारण ह्या आजच व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. येस सर. शी, ती नेहा आयुष्यात आल्यापासून ना यश निव्वळ अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. काही अर्थच नाही त्या वागण्याला. राग आलेला असतो, मला रागच नाही आलाय. ओके ठीक आहे, फाईन. आत फील करत असतो, मला काहीच वाटत नाही. ओके ठीक आहे, फाईन. आता काय तर म्हणे नेहाला सांगायला गेला की मी खरा बॉस आहे. काही गरज आहे? काही गरज आहे का? पण नाही, ठीक आहे, ओके फाईन, ठीक आहे. या आलात आपण, या. सकाळपासून वाट पाहतोय. स्वतःहून फोन केला नाही, स्वतःहून मला मेसेज केला नाही. 100 वेळा मी म्हणलंय जे मनात आहे ते बोलून टाक. मला माहितीये तुझ्या मनात प्रेम आहे, ते बोलून टाक. पण नाही, अस्वस्थ राहायचं पण बोलायचं नाही. बस बस बस. आज मला भांडण नकोय, एक्सप्लेनेशन नकोय, वाद नकोय, काही नकोय आपल्यात. बस, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. तुझ्या मनात नेमकं काय? माझ्याही मनात तेच आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. शेफाली, आता जे काही मी बोललो ना त्यातलं काही तुमच्यासाठी नव्हतं बरं का. तुम्ही आता माघार घेऊ नका सर. ते सगळे शब्द माझ्या मनावर असे परमनंट कोरले गेले. परमनंट कोरले गेले? माझे शब्द म्हणजे काय टॅटू आहे का परमनंट कोरलं जायला?
असं काही तुम्ही मनात ठेवू नका, मी तुमच्यासाठी बोलत नव्हतो. ओके, तुम्ही ते विसरून जा. सर तुम्ही बसा बरं. एक मिनिट हा. बसा ना सर. एक मिनिट. आज मी तुम्हाला माझ्या मनात काय आहे ते सगळं सांगणारच आहे. हा काही बगीचा नाही, ऑफिस आहे इथे मनातलं सांगायला. तुम्ही बाहेर जा, कामाला लागा प्लीज. नाही तर काय काम आहे आता पटकन सांगा. सर पण तुम्हीच तर म्हणालात ना मनात काय आहे ते सगळं सांगून टाका म्हणून. पण आता मी हेही म्हणालो ना की त्यातलं काहीच तुमच्यासाठी नव्हतं. सर ते सगळे शब्द मी माझ्या मनात जपून ठेवणार आहे सर. जपून वगैरे काही ठेवू नका, तुम्ही पटकन सांगा तुमचं काम काय. सर ढोकळा खाणार. काय खाणार? ढोकळा. आत्ता माती खाल्ली तर मी बोलून. सर हो, मातीवर तर ढोकळा आणखी चांगला लागेल सर. मला नकोय ढोकळा शेफाली, तुम्ही बाहेर जा आणि तुम्ही कामाला लागा प्लीज. असं काय करता सर? आता आपण सगळे ऑफिस मध्ये उशिरापर्यंत काम करत असतो ना, मग खा ना सर ढोकळा. मला ढोकळा आवडतच नाही, मला नकोय. तुम्ही जा ना प्लीज, कामाला लागा ना शेफाली. शी बाबा, अरे सर तुम्ही मला ना नेहमी कटवत असता. तसं समजा, पण तुम्ही जा. ढोकळा. अहो कितीदा सांगू, मला नकोय ढोकळा. ढोकळा. मला ढोकळा नकोय, मी तेच सांगतोय. सर आजपासून ना मी तुम्हाला ढोकळाच म्हणणार. काय संबंध आहे माझा आणि ढोकळ्याचा? सर हो, तुम्ही पण तर तसेच आहात ना, बोलायला मऊ मऊ आणि वागायला खमंग. ठीक आहे, तुम्ही जा जा, बाहेर जा आणि खायला लागा. हे सॉरी, कामाला लागा. जा. बाय ढोकळा. हे ढोकळा आहे का यार? मी परी वाट बघत असेल ना. आय नो हाच प्रॉब्लेम आहे माझा. काय मी तरी काय करू? माझ्या आयुष्यात माझी वाट बघणारं, माझ्यासाठी जेवायला थांबणारं, माझी काळजी करणारं असं कोणीच नाहीये ना. त्यामुळे समोरच्याच्या घरी कोणी त्याची वाट बघत असेल हा विचारच माझ्या डोक्यात येत नाही. हो, मी समजू शकतो सर. तुम्हीच समजू शकता. नाही म्हणजे माझी जर का फॅमिली असती तर माझी प्रायोरिटी फॅमिली हीच असली असती. आता जेव्हा माझी फॅमिली होईल. नेहाजी तुम्ही ऐका माझं, बास करा. नको सर, मी एवढं करते आणि मग जाते. नेहाजी, परी घरी वाट बघत असेल, तुम्ही प्लीज. सर मी करते. हे बघा नेहाजी, इथे मी तुमचा बॉस आहे. मग बॉस या नात्याने तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही आहात? आणि हे बघा, परीची जबाबदारी जशी तुमच्यावर आहे ना तशी ती माझ्यावरही. राहिलेलं काम उद्या करूया, तुम्ही प्लीज. थँक्यू सर. येते सर. काम बरंच पेंडिंग राहिलं. सर मग मी थांबू का? नाही 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 नेहाजी, तुम्ही थांबायची नाही आवश्यकता. आपण उद्या करूया, मी सांगितलं तुम्हाला. नाही सर, थांबते ना मी. निश्चिंतपणे घरी जा. ओके सर. बाय नेहाजी. कसं आहे ना नेहाजी, मी तुम्हाला तेवढाच वेळ लांब ठेवू शकतो जेवढा वेळ माझ्याच्याने सहन होऊ शकतो. बाकी
बाकी पूर्ण वेळ माझ्या डोळ्यासमोर. परांजपेंचा तिच्या लग्नासाठी आम्ही विचार करतोय. तू एक काम करशील का? नेहाला लग्नासाठी तयार करशील का? अरे यश, कुठेस तू? फोन करतोय, फोन उचलत नाहीस, कॉल बॅक नाही, मेसेजला उत्तर नाही. काय चाललंय काय तुझं? काय बरं ते जाऊ दे. सर, तुम्ही सत्य सांगायच्या एका मोहिमेवरती गेला होता, त्याचं काय झालं? काही नाही. काही नाही म्हणजे काय? काही नाही म्हणजे काय? अरे तू गेला होतास ना नेहाला सांगायला खरं खरं की ऑफिसचा खरा बॉस मी आहे, हा नाही वगैरे. त्याचं काय झालं? त्याच काही नाही झालं. अच्छा, काही नाही झालं म्हणजे ती काही रिॲक्टच झाली नाही का? ती रागवली तुझ्यावर? एक मिनिट, तिला आधीच माहिती होतं? मला वाटलंच. अरे हुशार आहे रे ती. तिला आधीच कळलं असणार की तू बॉस आहेस. गमत बघ ना. बघा, म्हणजे तिला माहिती होतं तरी सुद्धा तिने दाखवलं नाही तिला माहिती आहे, कारण तिने तुझा विचार केला. आणि तुला माहिती होतं तरी सुद्धा तू सांगितलं नाही, कारण तू तिचा विचार केला. किती छान आहे. वा वा वा. दोघेही एकमेकांचा विचार करतायत, पण दोघांनाही माहिती नाहीये. यालाच म्हणतात प्रेम. बंडू काका आणि काकूंनी माझ्यावर नेहाला परांजपेंशी लग्नासाठी तयार करायची जबाबदारी टाकली आहे. बंडू काका काकूंनी तुला जबाबदारी दिली की नेहाने परांजपेशी लग्न करावं आणि तू तिला तयार करावं अशी? हो. त्यांचं असं म्हणणं आहे की परांजपे नेहासाठी योग्य आहेत. अर्थात ते तिच्याशी अनेक वेळा बोलले आहेत, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की एक जवळचा मित्र म्हणून मी तिच्याशी बोलावं. एक मिनिट, आणि तू हे बोललास तिच्याशी? अजून नाही, पण लवकरच बोलणार आहे. मला बोलावंच लागेल. त्यांनी खूप विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर टाकली. वा, जबाबदारी छान. आणि तुझं काय? माझं काय? अरे तुला जे वाटतं त्याचं काय? मला काय वाटतं? म्हणजे तुला काहीच वाटत नाही? अरे तुला नेहाविषयी काहीच वाटत नाही का? म्हणजे तू आता जाऊन सांगणार नेहाला की परांजपेशी लग्न कर? किंवा मला नेहाशी परांजपेबद्दल बोलावंच लागेल. ठीक आहे, निघू आपण. कुठे? दुबईला जायची तयारी करतो ना. इथे काय राहिलंय आता? आता इथे काही नाहीये. आपण एक काम करूया, उद्या तू एक छान चॉकलेटचा बॉक्स घे, तो असा परीच्या हातात दे. एक छान असा शालू घे, तो नेहाला दे. एक सफारी शिव, तो त्या परांजपेला दे. मी तुझ्या हातात 2 छान गुलाबाच्या फुलांचे हार देतो, ते त्या दोघांना घाल. तू असं झेंडूचं फुल हातात घे, मग आपण एक फॅमिली फोटो काढू आणि दुबईला निघून जाऊ. आपल्या इथे काय आता? हे बघ, मी नेहाशी परांजपेबद्दल बोलणार आहे समीर. तू हे जाऊन सांगणार आहेस की परांजपेशी लग्न कर यार? हो. कर तू नेहाला जाऊन तयार परांजपे सोबतच्या लग्नासाठी. 24 तास देतो मी तुला यश. या 24 तासात जर तू तिला हे कन्व्हिन्स करून देऊ शकलास की तिने परांजपे बरोबर लग्न करावं, तर इथून पुढे मी तुला कधीही असं म्हणणार नाही की तुझं नेहावरती प्रेम आहे, तुला तिच्याविषयी भावना आहेत, किंवा तुमचं मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे. कधीही म्हणणार नाही. थँक्यू. पण जर 24 तासात तू हे नाही केलंस किंवा नाही करू शकलास, तर मात्र तुला मान्य करायला लागेल की तू नेहावरती प्रेम करतोस. 24 तास. And your time starts now.